बाळासाहेब मागरे आणि सगळे गॅरेजच रस्ता असल्यासारखा आहे. या रस्त्यामध्ये गाड्या दुरुस्ती करणे हे काम चालू आहे दोन्ही टक्क्यात. आणि मध्यभागी काय झालं पर्यंत जाणारा गंगाखेडकडे जाणारा रस्ता ह्या मागील काही दिवसापासून मृत्यूचा सापळा बनलेला आहे. रविवारी रात्री 10:15च्या सुमारास 2 तरुण युवकांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या सर्व गोष्टीचा विचार करत शिवसेनेच्या वतीनं सर्व नागरिकांच्या वतीनं सन्माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही या ठिकाणी एक निवेदन देण्यासाठी आलो आहोत की आपण हा जो रस्ता आहे उड्डाणपुलापासून ब्राह्मणगावपर्यंत जाणारा या रस्त्याच्या सध्या दोन्ही बाजूला डिव्हायडर आहे. ते दोन्ही बाजूचे डिव्हायडर आपण काढावे व रस्त्याच्या मधोमध एक सेंटरला डिव्हायडर टाकून द्यावे आणि त्यावर आपण लाईटचे पोल बसवावे. त्याचबरोबर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूक या रस्त्यावर वाहत असते. अनेक मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती या ठिकाणी आहे. या नागरी वस्तीला ज्या ठिकाणी नागरी वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे, जे रस्ता नागरी वस्तीमधून मुख्य रस्त्याला जुळतो त्या ठिकाणी आपण या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवून द्यावे. त्याचबरोबर या ठिकाणी जो वाहतुकीचा सध्या प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाहतूक या प्रमाणात या ठिकाणी होती त्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी आपण पोलीस प्रशासनाच्या वतीने ट्रॅफिक पोलीसवाले नेमून द्यावे. या सर्व 4-5 मागण्यासाठी आम्ही प्रशासनाला या ठिकाणी निवेदन दिलेले आहे. आमचे जिल्हा प्रमुख आनंदभाऊ भरोसे, आमचे त्र्यंबक महाराज, आमचे भीमरावजी या ठिकाणी सर्व आमचे सुधीरबाई, आमचे सर्व या भागातील नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. एक 10 दिवस अधिकारी साहेबांना या ठिकाणी वेळ दिलेला आहे. 10 दिवसामध्ये हे साईडचे दुभाजक आपण काढून घ्यावे आणि त्याच्यानंतर तो मधोमध आम्हाला डिवायडर टाकून द्यावे. यानंतर आम्ही 10 दिवसा अन्यथा आपण 10 दिवसात नाही केलं तर आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं असं सांगितलं आहे. जिल्हाधिकारी बोलले की उद्या आणि परवामध्येच आम्ही या ठिकाणी नॅशनल हायवेच्या अखत्यारीत हा विषय येतो, आम्ही त्या ठिकाणी मिटिंग लावू. मिटिंगला ते आम्हाला कळवतील आणि पुढचा मार्ग काढतील असं त्यांनी सांगितलं. अत्यंत दुःखद अशी घटना घडली आहे. शांतिनिकेतन कॉलनी येथील 2 युवक तरुण यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. गंगाखेड रोड अनुसट ऑफिस ते ब्राह्मणगाव नाका इथपर्यंत जो काही रोड आहे हा मृत्यूचा सापळा बनत चाललेला आहे. तरी हा सापळा दूर करण्यासाठी व गंगाखेड रोड अनुसट ऑफिस ते पिंगळगड नाल्यापर्यंत जे काही सर्व्हिस रोड आहे हा सर्व्हिस रोड बंद करून डिवायडर हे मध्यभागी घेऊन गंगाखेड रोड जो आहे हा मोकळा करण्यासाठी आणि इथे होत असलेले अपघात थांबवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आनंदभाऊ भरोसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. व 10 दिवसाचा आम्ही अल्टिमेटम जिल्हा प्रशासनाला दिले आहे. 10 दिवसाच्या आत जर हा रोड मोकळा नाही झाला, या रोडचा श्वास जर मोकळा नाही केला तर आम्ही आमच्या स्टाईलने त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. गंगाखेड रोड येथील वाढत्या अपघाताच्या संदर्भात आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. सर्व मित्रपरिवार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होता. आमची प्रमुख मागणी अशी आहे की परभणी ते गंगाखेडपर्यंत जे साईडला डिवायडर आहेत ते मध्यभागी डिवायडर टाकण्यात यावे. ब्राह्मणगाव ते परभणी अनुसार टॉकीज हा परिसर एक कमीत कमी 5 ते 6 स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे अशी मागणी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून केलेली आहे. जर लवकरात लवकर ही मागणी मान्य नसता झाल्यास 10 दिवसाच्या आत आंदोलनाचा इशारा सर्व आनंद भाऊ असतील, माणिकदादा असतील, शिबीरभाई असतील, महाराज असतील यांनी सगळ्यांनी आम्ही सगळ्यांच्याच वतीने केलेली आहे. मागणी त्यांनी सांगितलं की 1-2-3 दिवसात त्याच्या विषयावर बैठक लावून मी सर्वच अधिकारी वर्गांना बोलून तुम्हाला सगळ्यांना इंटिमेशन देऊन सगळ्यातून काय मार्ग निघतो हे तुम्हाला या ठिकाणी कळविण्यात येईल म्हणजे. तर आम्ही त्यांच्या मागणीला सुद्धा दुजोरा दिलेला आहे आणि त्यांचे सुद्धा धन्यवाद केलेले आहेत.